अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर काही नेत्यांकडून हा अपघात की घातपात असा सवाल उपस्थित केला जातोय। संजय राऊत यांनी तर थेट राज्यसभेमध्ये विमान अपघाताच्या चौकशीची मागणी केली आहे। इकडे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक खळबळजनक दावा केलाय। मिटकरींच्या दाव्यानं एक वेगळीच शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे। दुसरीकडे विमान अपघाताच्या अवघे 6 मिनिटं आधीची अजित पवारांची एक कॉल रेकॉर्डिंग त्यांचे पुतणे असलेले श्रीजित पवार यांनी आता समोर आणली आहे। त्यातून दादा काय माणूस होता याचीच प्रचिती समोर येते। पाहूयात। अजित पवारांच्या अकाली मृत्यूनं राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्तेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला। अजित पवारांचा अपघात की घातपात अशी ही शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे। अनेक नेत्यांनी अपघाताच्या न्यायालयीन चौकशीची मागणीही केली आहे। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तर अपघाताच्या दिवसापासून संशय व्यक्त करत काही महत्त्वाचे सवाल केले आहेत। आता मिटकरी यांनी अजून एक खळबळजनक दावा केला आहे। विमानातून कुणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं तिथल्या गावच्या सरपंचांनी सांगितलं होतं, असा दावा मिटकरींनी केला आहे। संध्याकाळी 5 वाजता अंत्यविधी आटोपल्यानंतर तो दिवस एकादशीचा होता, मला आठवतं। तिथली माहिती घेतली, तिथल्या सरपंचांनी असं स्टेटमेंट दिलं होतं की कोणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करत होतं। आम्ही त्याला वाचवायला गेलो तर अचानक स्फोट झाले आणि मग नंतर कळलं 5 मृतदेह त्या ठिकाणी सापडला। मिटकरी इतक्यावरच थांबले नाहीत, तर अजित पवारांचा घातपात झाला असेल तर त्याचा बदला घेणं ही आपली जबाबदारी असल्याचंही ते म्हणाले। जर दादांचा घातपात झाला असेल तर याची बदला घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांची। बदला घेणं म्हणजे आपल्याला काही ढाल तलवारी काढून संताजी धनाजी जसे पेटून उठले होते औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापायला तसं करायचं नाहीये। आपल्याला आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे विचारायचं आहे की जे दादा गाडीत बसण्यापूर्वी सीट बेल्ट लावल्याशिवाय बसत नव्हते, त्या दादांचा अशा पद्धतीनं दुर्दैवी मृत्यू होणं, विमानामध्ये 6 असल्याचं UGCA सांगते, 5 डेड बॉड्या भेटणं, हे जे शंकेचं काहूर केवळ अमोल मिटकरीच्या मनात नाही आहे, हे शंकेचं काहूर महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे। तो कुठल्याही धर्माचा आणि कुठल्याही पक्षाचा असो। याआधीही मिटकरींनी विमान अपघातावर शंका उपस्थित करत काही सवाल विचारले होते। अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5च मृतदेह का सापडले? 6वी व्यक्ती कुठे गेली? विमानाच्या टेक ऑफ पूर्वी प्रवासी यादी डिजिटली नोंदवली गेलेली असते, मग या यादीत विसंगती का? एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? इतक्या वेळा पायलट का बदलले गेले? असे सवाल अमोल मिटकरींनी केले आहेत। दरम्यान गुजुबावी गावच्या सरपंचांनीही या मुद्द्यावर भाष्य केलंय। या गावात 2 गिरट्या घातल्या आणि विमानतळाच्या धावपट्टीकडे जात असताना ते डावीकडे कल्लं आणि विमान पडलं आणि त्यातून जाळ आणि धुरा आम्हाला तिथून गावातून दिसला। पण त्यावेळेला आम्ही मोटरसायकलवर जिथं विमान पडले त्या दिशेने गेलो, कारण ते धावपट्टी आम्हाला माहिती होती। गेल्यानंतर बघितलं तर विमानाच्या पुढच्या ह्याला फक्त त्यातून मोठा धूर येत होता, जाळ काही लय मोठ्या प्रमाणात नव्हता। आणि त्यानंतर मी विमानाच्या थोडं एक 30-40 फुटावर असेल त्याच वेळेला मला एक उजव्या साईडला एक माणूस म्हणजे पाय काढलेला फक्त दिसला। निळी पॅन्ट त्यांची होती, एवढंच मला एक 3-4 सेकंद फक्त वाटलं। आणि त्यानंतर आमच्या गावातला एक माणूस जोराने वरडला की सरपंच मागं सारा, स्फोट होईल। आणि त्याचवेळी मी मागं सरलो आणि खरोखरच स्फोट झाला मोठा। आणि त्यावेळेला त्या सगळे विमानाचे काही पार्ट आहेत ते 150-200 फुटाशी लांब उडून गेले। तर दुसरीकडे विमान अपघातापूर्वी अजित पवारांचं एक कॉल रेकॉर्डिंग समोर आलंय। अजित पवारांनी विमानातून अपघाताच्या 6 मिनिटं आधी श्रीजित पवार यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता। श्रीजित पवार यांनी अजित पवारांना निवडणुकीबाबत पाठवलेल्या मेसेजवर दादांनी विमानातूनच त्यांना फोन करून त्यांच्या शंकेचं निरसन केलं होतं। आपल्या शेवटच्या फोन कॉलमध्येही दादांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचा संदेश दिल्याचं दिसतंय। मला माहिती नसतं, काही नसतं, काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा। आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी मान्य, परंतु त्याच्या तसं नाही। आज आपण आता बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता 15 सुप्या गटातनं देण्यात आहे।
तिथं ओबीसी रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही, ते तर पक्षाने दुसरेच दिलेले. त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. ओके, चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतो तो निर्णय अंतिम झाला. ठीक आहे, ओके. थँक्यू. ही कॉल रेकॉर्डिंग समोर आल्यानंतर अजित पवारांचं वेगळेपण पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. भाजपसोबत जाऊनही दादा कधीही संघ मुख्यालयात गेले नाहीत. त्यांनी आपलं आणि पक्षाचं वेगळेपण जपलं. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवरच पक्षाची वाटचाल करण्यावर त्यांचा भर राहिला आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी तो विचार जपला. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.